पुन्हा एकदा हाऊसवाईफ व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती मी कोमल तुमचं खूप सारे मनापासून स्वागत करते. तर आज बघा आपण फ्रीजची जी आहे तर ते डीप क्लिनिंग करणार आहोत. तर ती कशा पद्धतीने, तर सर्वात अगोदर आपण जो आहे तर तो फ्रीजचा मेन स्विच जो आहे तर तो बंद करून अशा पद्धतीने आपल्याला वायर काढून घ्यायची आहे. कारण आपण आतमधून फ्रीज पुसणार आहोत. तर यासाठी तर वरतून तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचे जे तेलकट वगैरे डाग आहेत तर ते इझिली कसे काढू शकतो. तर फ्रीजची अवस्था किंवा फ्रीज कसं झालं आहे ते बघू शकता तुम्ही. तर बघा, मला घरात लहान मुलं असल्यावरती ही जी रोजची डेलीची कामं आहेत ते रोज करायला जमत नाही. तर आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून एकदा जो आहे तर तो फ्रीज माझा क्लीन होतो. डेलीचा काय मला क्लीन करायला जमत नाही किंवा तेवढा वेळ भेटत नाही असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर बरेचसे मसाले, कडधान्य वगैरे जो निम्मी जी ग्रोसरी आहे, अर्धी ग्रोसरी, तर ती बऱ्यापैकी माझी फ्रीजमध्येच असते. तर ती का आणि कशा पद्धतीने मी ऑर्गनाईज करते किंवा आपण फ्रीजमध्ये कशा पद्धतीने स्पेस वाढवू शकतो आणि स्टोअर करू शकतो, तर त्यासाठीचा खाचा आज व्लॉग आहे. तर बघा, सर्वात अगोदर मी काय करते, आता आपला जो फ्रीज आहे तर तो पूर्णपणे असा रिकामा करून घ्यायचा आहे. कारण की क्लीन करण्यासाठी तर बऱ्याचशा ज्या बरण्या वगैरे आहेत तर त्या मी फ्रीजमध्ये स्टोअर करत असते. तर आपली जी ग्रोसरी आहे तर ती बाहेर ठेवली तर खूप दिवस टिकत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवली तर 6-6 महिने देखील आपल्या डाळी वगैरे ज्या आहेत किंवा रवा, कडधान्य, तर ते बरेच दिवस टिकतात. हा माझा तरी अनुभव आहे. किंवा किडे, भुंगा, वास जो आहे बरणीत किंवा कशा जर तुम्ही ठेवलं डब्यात वगैरे तर बहुतेक ते 2-2.5 महिन्यांच्या नंतर त्याला लगेच वास लागला जातो. आणि तुम्ही अशा पद्धतीने जर स्टोअर केले तर त्याला अजिबात वास लागत नाही किंवा किडे तर अजिबात लागत नाही. रवा तर खूप दिवस राहतो. आपण रवा जर आणला कधी खूप यूज होतो किंवा काही मंथला काहीच यूज होत नाही. तर अशा वेळेस रव्याला ज्या आहेत तर त्या किडी किंवा आळी लागली जाते. तर त्यासाठी तुम्ही तो जर फ्रीजमध्ये ठेवला तर त्याला अजिबात कसल्याही प्रकारची आळी किंवा किडा लागत नाही. तर त्यानंतर ज्या ह्या सेल्फ होत्या तर त्या सगळ्या काचेच्या आहेत. तर त्यामुळे मला डेलीची हे घासणं पुसणं जे आहे तर ते बऱ्यापैकी होत नाही. कारण माऊ जी आहे तर ती मध्ये येते किंवा फुटायचे वगैरे चान्सेस खूप सारे असतात. तर लहान मुलं असले तरी किती फ्रीज जो आहे तो क्लीन करून ठेवला तर प्रत्येक गृहिणींचे हे जे हाल आहेत हे होतातच असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर बऱ्यापैकी एक कप्पा जो आहे तर तो ऑर्गनाईज करून ठेवलेला असतो आणि 2 आठवडे होईपर्यंत ही जी फ्रीजची अवस्था आहे ती आमच्या तरी घरी होत असते. तर तुमच्याकडे असं होतं की नाही ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर त्यानंतर फ्रीजमधलं जे सामान आहे तर ते बऱ्यापैकी सगळं मी काढून घेतलं आणि आता क्लीन करणार आहोत. तर बघा, हे क्लीन करण्यासाठी तुम्ही आपल्या ज्या कुलिंगचा स्प्रे येतो तर तो वापरू शकता किंवा मग जे विम जेल आहे तर ते विम जेल आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकून जे आहे तर ते तुम्ही फ्रीज जो आहे तर तो फडकं त्यामध्ये डीप करून ते पुन्हा आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि थोडंसंच ओलं होईन या पद्धतीने करून आपल्याला फ्रीज अशा पद्धतीने घ्यायचा आहे पुसून. तरी माझा फ्रीज जो आहे तर तो अशा पद्धतीने मेंटेन किंवा ऑर्गनाईज करत असते. कारण बघा, फ्रीजचा जो आहे तर कधी भाज्यांचा किंवा मग आपण जर संध्याकाळचा स्वयंपाक केला आणि एखादी भाजी उरली तर फ्रीजमध्ये ठेवतो तर बराच वेळा फ्रीजला वास येतो. तर तो वास येऊ नये यासाठी ही जी ट्रिक आहे तर ते मी तुम्हाला सांगते आहे. कुलींनी जर धुतलं तर बऱ्यापैकी त्याचा वास जो आहे तर तो येत नाही. आणि विम जेलनी जरी धुतलं तरी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मग फडकं ओलं करून त्यानंतर पिळून घेऊन पूर्ण असं ड्राय करून आपल्याला त्यांनी पुसून घ्यायचं आहे. तर त्यानंतर ह्या ज्या बरण्या होत्या तर यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात डाळी आणि कडधान्य जे आहेत तर ते स्टोअर केलेले असतात. तर त्या अशा पद्धतीने ठेवलेल्या होत्या मी आणि त्यांना पण सारखा हात लागला जातो. तर सगळ्यात जर एकदा काढलं तर अशा पद्धतीने क्लीन करून ठेवत असते. तर यामध्ये बघा, लोणचं वगैरे जे आहे तर ते लोणचं 2-3 प्रकार जे आहेत तर ते डेलीला लागत असतात. तर लोणचंसुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे की जेणेकरून ते खराब होऊ नये. नॉर्मली लोणचं बाहेर खराब होत नाही पण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा जो वास आहे तर कधी घरगुती जर लोणचं असेल त्याला वास लागला तर ते लोणचं खाऊ वाटत नाही. तर फ्रीजमध्ये अशा पद्धतीने स्टोअर केलं की त्याला अजिबात वास लागत नाही. आणि हा जो स्टीलचा छोटा डबा आहे तर यामध्ये तुम्ही सोललेला जो लसूण आहे तर तो ठेवू शकता. तुम्ही एकदाच 8 दिवसाचा जो लसूण आहे तर तो सोलून ठेवू शकता. नॉर्मली बघा, भाजीची आई जी आहे तर ती सकाळी खूप सारी घाई होते तर त्यामुळे तर इथे बघा, जे न लागणारे मसाले किंवा कधीतरी लागणारे मसाले ते स्टोअर करून ठेवते. आणि जे सॉस आहेत ते केचप वगैरे तर ते सुद्धा या ठिकाणी स्टोअर केलेलं असतं. ते पण फ्रीजमध्ये खूप दिवस राहतात. आणि त्यानंतर आपले डेलीचे मसाले वगैरे किंवा कधीतरीच लागणारे आणि केचप अशा पद्धतीचं जे आहे तर ते या ठिकाणी किंवा डेलीच्या चटण्या तर जेवताना 1-2 चटणी जी आहे तर ती लागतेच आम्हाला. सकाळी नसली तरी संध्याकाळी एखादी चटणी तरी लागतेच. तर त्यासाठी जे आहे
इथे एक त्याचा स्पेशल असा कप्पा केलेला होता. आणि त्यानंतर आपण आतमधली क्लिनिंग बघूया. तर बऱ्यापैकी इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये काही जास्त खराब झालेलं नव्हतं. ज्या सेल्फ होता त्याच्यावरतीच बरंचसं खराब झालेलं, कारण लहान मुलं असली तर ती इथे तिथं हात लावतातच किती नाही म्हटलं तरी. तर त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने जो स्प्रे आहे तर तो मारून घ्यायचा आहे, किंवा मग मगाशी मी ते लिक्विड सांगितलं तयार करायचं, तर त्या लिक्विडनी सुद्धा तुम्ही पुसू शकता. त्याने सुद्धा खूप छान निघतो. आणि हा जो फ्रीज आहे तर तो पुसून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिट आपल्याला जो आहे तर तो तसाच ओपन ठेवायचा. तर त्यानंतर इथे बघा मी घेतलेला आहे आता घासण्यासाठी, कारण हे काचेचं होतं जरा जपून. आणि यासाठी तुम्ही तारेची घासणी न वापरता अशा प्रकारे जी स्पंजची घासणी असते तर ती वापरू शकता, किंवा मग ह्या ज्या सेल्फ आहेत तर त्या हाताने धुतल्यावरती सुद्धा त्याच्यावरचे जे डाग आहेत तर ते बऱ्यापैकी निघत नाही. तर त्यासाठी तुम्ही अशी स्पंजवाली जी घासणी असते तर ती यूज करू शकता, की जेणेकरून त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे क्रॅचेस जे आहेत तर ते पडणार नाही आणि छान प्रकारे तो सेल्फ निघलासुद्धा जाईल. यासाठी तर हे जे आहे तर ते बघा आवरायचं आणि धुवून पुसायचं. तर तुम्ही मंथली एकदा जरी केलं, महिन्यातून एकदा, तरी खूप छान प्रकारे आपला जो फ्रीज आहे तर तो स्वच्छ, क्लीन आणि ऑर्गनाईज राहतो असं म्हणायला देखील काय हरकत नाही. आणि तुम्ही भाज्या वगैरे जर त्यामध्ये कट करून ठेवणार असाल तर मिशोवरती खूप छान असे त्याचे जे बॉक्स आहेत किंवा डब्बा ते प्लास्टिकचे भेटले जातात. त्याच्यामध्ये भाज्या ज्या आहेत त्या अजिबात खराब होत नाही. खूप छान अशा टवटवीत राहतात. माझा तरी अनुभव आहे, कारण मी सुद्धा आता स्वतः वापरते. तर त्यामुळेच तर सगळ्या सेल्फ ज्या आहेत त्या छानपैकी मी अशा क्लीन करून घेणार आहे आता. तर सगळ्या ज्या आहेत त्यात मी स्पंजनेच घासल्या होत्या, कारण तारेच्या घासणीने जर घासलं तर त्याला स्क्रच वगैरे पडतील यासाठी. आणि घासताना काळजी घ्यायची आहे की जेणेकरून त्या हाताला लागले जाणार नाही अशा पद्धतीने. सो चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. अशा छान छान ज्या टिप्स आहे किचनच्या किंवा ऑर्गनाईजच्या, होम डेकोरेशनच्या, तर त्या तुमच्यासाठी मी नवीन नवीन घेऊन येत राहीन. सो असाच तुमचा सपोर्ट जो आहे तर तो कायम असाच ठेवा. आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि आजचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तर ते पण कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. तर इथे बघा छानपैकी आपल्या गप्पा ज्या आहेत त्या कंटिन्यू चालूच ठेवून माझं जे काम आहे बऱ्यापैकी ते उरकलं आहे. तर अशा पद्धतीने जे आहेत त्या सगळ्या मी छान अशा क्लीन करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर त्यानंतर बघा आता इथं जरा आहे तर ते बऱ्यापैकी सगळं सामान आपलं लावून झालं होतं. आणि तोपर्यंत इकडे ज्या काचा आपल्या ज्या सेल्फ होत्या तर त्या बऱ्यापैकी वाळलेल्या आणि पुसून वगैरे घेतल्यानंतर अशा प्रकारे मी घेत होते लावून, कारण लगेच ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी. तर खालची जी होती तर ती लवकर बसत नव्हती, कारण इथे तुम्हाला एक डब्बा दिसत असेल तर तो डब्बा जो आहे तर तो कस्टर्डचा आहे. त्यामध्ये 24 आवर ठेवलं तर कस्टर्ड जे आहे तर ते आपोआप तयार होतं, किंवा घट्ट एकदम डेअरीमध्ये भेटतं तर सेम तशी कन्सिस्टन्सी जी आहे तर ती तयार होते. तर त्याचासुद्धा व्हिडिओ आहे, तो लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेन की कशा पद्धतीने त्यामध्ये कस्टर्ड करायचं. आणि त्यानंतर बाकीचे जे ट्रे वगैरे होते भाजी वगैरेचे तर अशा पद्धतीने जे आहे तर ते सगळे छानपैकी मी आता घेतले होते लावून. तर लावून झाल्यानंतर आपण लगेचच त्यामध्ये जे आहे तर ते बऱ्यापैकी स्टोअर करून घेणार आहोत. आणि आत्ता मी तुम्हाला सांगते की मी हे डबे जे आहेत तर ते कशासाठी वापरते. तर इथे बघा हे जे आहे खोबरं, तरी हिवाळ्यात काय होतं, खोबऱ्याला जे आहे तर ते लवकर बुरशी लागते आणि खराब होऊन जातं. तुम्ही कितीही थोडं खोबरं जरी भरलं तरी ते खराब होतंच. तर त्यासाठी मी काय करते, अशा पद्धतीचे जे कंटेनर आहेत तर ते मिशोवरून मी ऑर्डर केलेले आहेत. आणि ते त्यामध्ये जे आहे तर त्या अशा पद्धतीने आपले डेलीचे लागणारे अंडे किंवा मग कट केलेल्या भाज्या, टोमॅटो, मिरच्या, तर अशा पद्धतीने मी त्यामध्ये स्टोअर करत असते. तर इथे बघा आता त्यामध्ये खोबरं जे आहे तर ते ठेवलं तर खूप दिवस टिकतं, अजिबात खराब होत नाही. तर एक रिकामा झालेला कंटेनर आहे तर त्यामध्ये मी अशा पद्धतीने आपले जे कडधान्य आहे तर ते स्टोअर करून ठेवते. तर 1-2 स्टोअर करायचे असले तर ते ओतून ठेवता येत नाही. अशा पद्धतीने ज्या त्याच्या बॅग आहेत तर त्या बॅगांसकट त्यामध्ये ठेवायचे, की ते छान प्रकारे बसले जातात यासाठी. तर त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही हिरवे वाटाणे, तर बऱ्यापैकी जे कडधान्य घरी खाल्ले जातात तर तेच भरते, कारण आजकालची मुलं आहेत तर ते खायला खूप वेळा नको नको करतात. तर त्यासाठी तरी मी त्यांना वरणामध्ये किंवा डाळीमध्ये जे आहेत तर ते बरेचसे कडधान्य मिक्स करून देत असते, कारण मुलं जे आहेत तर ते आजकालचे खूप हट्टी आहेत, खायला नको करतात. तर तुम्ही अशा पद्धतीने जर स्टोअर करून ठेवलं तर खूप सारा त्याचा फायदा होतो. तरी ह्या ट्रेमध्ये जे आहे तर ते एक्स्ट्राचे जे मसाले तर ते असतात, आणि काजू बदाम वगैरेच्या एक्स्ट्राच्या ज्या बॅगा असतात तर त्या मी यामध्ये स्टोअर करून ठेवत असते, कारण इमर्जन्सीला जर कधी लागलं असतं नसतं तर त्यासाठी अवेलेबलचा आहे तर तो सेपरेट बॉक्स असतो.
तर ह्या अशा ज्या पद्धतीचे आपले पार्सलचे वगैरे जे बॉक्स येतात तर ते भाज्या निवडून ठेवल्यानंतर त्या स्टोअर करण्यासाठी मी ते बॉक्सचा वापर करत असते. तर हे खूप 4 ते 5 वेळा वापरल्यानंतर फेकून द्यायचे, कारण त्यामध्ये सुद्धा त्याचा प्लास्टिकचा वास येतो. तर हे जे कंटेनर आहेत तर ते खूप छान आणि खूप टिकाऊ आहेत. आता खूप दिवस झाले मी वापरते. आणि फ्रीजमधला जो स्टोरेजचा भाग आहे तर तो तुम्हाला खूप सारा भेटतो. एकाच ठिकाणी तुम्ही खूप साऱ्या ज्या वस्तू आहेत तर ते ठेवू शकता. तर अशा पद्धतीचा काहीसा जो फ्रीज आहे तर तो मी ऑर्गनाईज करून ठेवत असते. तर त्यानंतर वरतून सुद्धा आपण त्यांनी जे आहे स्प्रे करून घेणार आहोत आणि वरतून त्यांनी सुद्धा क्लीन करून घेणार आहोत. तर फायनली आपला जो फ्रीज आहे तर तो बऱ्यापैकी आता झाला होता क्लीन. तर वरती जे आहे तर ते वरती फक्त आपलं जे बर्फ वगैरे होतो तर त्यासाठी, तर तो वरचा जो भाग आहे तर तो मी जास्त काही वापरत नाही. खाली जे आहे तर त्याचा यूजच असतो. तर असा वाटला आजचा व्लॉग. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने जो तुमचा फ्रीज आहे तर तो नक्की ऑर्गनाईज करून ठेवा, की जेणेकरून तुम्हालासुद्धा खूप सारी त्यामध्ये स्पेस भेटेल यासाठी. सो चला, चॅनलवर नवीन असाल, पुन्हा एकदा सांगते, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.